राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा हप्ता आज दिनांक 11 सप्टेंबर पासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आपण पाहिलं की आज दुपारी 1 वाजल्यापासूनच लाडक्या बहिणींना मेसेजेस यायला सुरुवात झाली आणि या मेसेजमध्ये त्यांना ऑगस्ट महिन्याअंतर्गत 1500 रुपयांचा लाभ त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती जमा केला असल्याचे सांगितले गेले। आता यामध्ये राहिला प्रश्न की लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वितरण आजपासून तो सुरू झाले आहे, परंतु कधीपर्यंत लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळणार आहेत, तसेच अनेक लाडक्या बहिणींना अजूनही पैसे मिळाले नाहीत, तर त्याबाबत काय अपडेट आहेत हे सर्व माहिती आपण सविस्तरपणे आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि तुम्ही फेसबुकवर जर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी विराज आणि तुमचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या मराठी चॅनलमध्ये। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी आज सकाळीच फेसबुक पोस्ट केली आणि 11 वाजता त्यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आम्ही आजच वितरण करणार आहे। तसं पाहिलं गेलं तर काय झालं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक GR 336 कोटी रुपयांचा हा 2-3 दिवसांपूर्वी आला होता, परंतु जो हप्ता वितरणासाठीचा महत्त्वाचा GR असतो तो GR आलाच नव्हता, परंतु डायरेक्ट सरकारने काय केलं, GR न काढता योजनेचे हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आधी दिला। याचं कारण असं की जर GR काढला असता, अजून GR काढून योजनेचा हप्ता वितरित केला असता तर अजून त्याला 4-5 दिवस वेळ लागला असता आणि लाडक्या बहिणींना आधीच भरपूर वेळ झाला आहे। कारण आपण पाहिलं की जवळपास आता ऑगस्ट महिन्यात संपून आता आज 11 सप्टेंबर आहे, तरी देखील लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळत नव्हते आणि त्यामुळे लाडक्या बहिणी देखील मोठ्या प्रमाणावर नाराज होत्या। त्यामुळे सरकारने डायरेक्ट काय केलं की लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे वितरित करण्यास सुरुवात केली। तुम्हाला पैसे आले आहेत का ते आधी कमेंट करा। तर लाडक्या बहिणींनो, हे वितरण 11 तारखेपासून सुरू झाले आहे आणि साधारणपणे 15 तारखेपर्यंत राज्यभरातील सर्व पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे 1500 रुपये जमा होतील। आपण पाहिलं की मागील काही दिवसांपासून अशा देखील बातम्या अनेक माध्यमांद्वारे, न्यूज चॅनल असतील किंवा वेबसाईट पोर्टलच्या माध्यमातून देखील चालवल्या गेल्या होत्या की लाडक्या बहिणींना कदाचित ऑगस्ट आणि सप्टेंबर असा 2 महिन्यांचा एकत्रित लाभ दिला जाईल। परंतु लक्षात घ्या, इलेक्शन नंतर म्हणजेच की विधानसभा निवडणुकीनंतर असं कधीच झालं नाही की लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचे पैसे एकत्रित दिले गेले आहेत। आता लक्षात घ्या, रक्षाबंधनच्या वेळी देखील हेच बोललं गेलं होतं की 2 महिन्यांचा लाभ एकत्रित येईल का, 2 महिन्यांचा लाभ एकत्रित येईल का, परंतु 2 महिन्यांचा लाभ एकत्रित लाडक्या बहिणींना तेव्हाही दिला गेला नव्हता आणि आताही लाडक्या बहिणींना फक्त ऑगस्ट महिन्याचे पैसे दिले आहेत। सप्टेंबर महिन्याचा लाभ जो असणार आहे तो कदाचित लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्यामध्ये येईल। मग आता ज्या लाडक्या बहिणींना जून आणि जुलैमध्ये पैसे आले नव्हते आणि लाडक्या बहिणींनी पडताळणी केली होती, त्यांचा विषय काय झालेला आहे तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जवळपास 26,40,000 लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले होते किंवा त्यांचा लाभ हा थांबवला गेला होता। त्यांचा लाभ अजूनही सुरळीतपणे सुरू केला गेलेला नाही, त्यांना योजनेचे पैसे मिळण्यासाठी काही दिवस थांबावे लागू शकते। आता याबाबत बोलताना आपल्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री असतील किंवा आपले मुख्यमंत्री असतील यांच्याद्वारे एक बाब किंवा एक गोष्ट स्पष्टपणे करण्यात आलेली आहे की ज्या महिला पात्र ठरतील, म्हणजे लक्षात घ्या की ज्या चुकून अपात्र झाले आहेत त्यांना जून महिन्यापासूनचे पैसे आम्ही एकत्रित देऊ, परंतु अजूनही हे पैसे मिळण्यास सुरुवात झालेली नाही। कदाचित ऑक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यापासून त्यांना, म्हणजे ज्या पडताळणी करून पात्र होतील केवळ त्यांनाच योजनेचे पैसे परत सुरू राहतील आणि ज्या अपात्र राहतील त्यांना मात्र योजनेचा लाभ यापुढे कधीही मिळणार नाही। त्यामुळे मी वारंवार सांगत आलोय, पुन्हाही सांगेल मी, तुमची पडताळणी झाली नसेल तर लवकरात लवकर जाऊन पडताळणी करा, अन्यथा तुम्हाला योजनेचे पैसे मिळणार नाहीत। तुर्तास तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारायला विसरू नका। ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत